देशभरामध्ये आज नरक चतुर्दशीचा उत्साह पारंपरिक पद्धतीने अभ्यंग स्नानानं दीपोत्सवाच्या तेजपर्वाला सुरुवात। ठिकठिकाणी दिवाळी पहाटची सुरेल मैफल। पंतप्रधान मोदी यंदाची दिवाळी ही सैनिकांसोबतच साजरी करणार। गोव्यातील नौदल तळावर दीपावलीचं सेलिब्रेशन करणार असल्याची माहिती। राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून 1566 कोटींचा निधी मंजूर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा। मदत निधीमुळे अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा। ठाणे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द। दिवाळी पहाटऐवजी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार। मदत नव्हे कर्तव्य म्हणत राजन विचारांकडून शहरात बॅनरबाजी। महायुती सरकार विरोधात काँग्रेसचं आज राज्यभर पिठलं भाकर आंदोलन। शेतकऱ्यांची काळी दिवाळी केल्याचा आरोप। कर्जमुक्तीसह हेक्टरी 50,000 मदतीची मागणी। दिवाळीत भेसळीवर एफडीएची नजर। राज्यामधून 2 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त। खवा, गाईचं तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, बटर, वनस्पती तूप, भगरीमध्ये भेसळ। निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा एल्गार। 1 नोव्हेंबरला मवियासह मनसेचा मुंबईमध्ये विराट मोर्चा। जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाला थेट इशारा। निवडणूक आयोगानं मतदार यादीमध्ये 96 लाख बोगस मतदार घुसवल्याचा आरोप। पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू। अंबरनाथ मधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंवर टोला। वाऱ्याची बदललेली स्थिती। बांधकामांमुळे राज्यातील शहरं धुरकटली। मुंबईसह पुण्यातील हवा खराब श्रेणीमध्ये। दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणात आणखीन भर।